मॅन ऑफ द मॅच म्हणून एक खास थंड आहे तुझ्यासाठी आणि निश्चितच त्याचा आस्वाद घे. चला पुढची मॅच ऑन करूया. एक महत्वपूर्ण मॅच दुसऱ्या फेरीतला पहिला सामना तुमच्या समोर येते. पाणजो मास्टर्स वर्सेस दुसऱ्या बाजूला येतो म्हणजे शिरगाव मास्टर्स. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. दुपारच्या सत्रात तमाम रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर रिक्षा संघटना हा संघ देखील वेट करतोय की त्यांची मॅच कधी आहे. मात्र जर अजून कोणी जेवायचं बाकी असतील तर प्लीज जेवणाचं काउंटर ओपन आहे, जेवून घ्या. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता विनंती करतोय टीम पाणजोला लवकर क्षेत्ररक्षण सजवा. आई गावदेवी मास्टर घोडबंदर यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन आणि मागच्या सामन्यात मॅन ऑफ द मॅच ठरला होता तो म्हणजे एकूणच प्रताप भोईर आणि त्याला खास एक थम्सअपची बॉटल देऊन आम्ही गौरवान्वित करतोय. थँक्यू प्रताप. आणि निश्चितच अफलातून इनिंग होती ती. तब्बल 76 धावांची इनिंग लक्षात राहणारी. 22 चेंडूमध्ये 76 धावा धुमाकूळ घातला होता. 9 षटकार म्हणजे 9 एका इनिंग मध्ये सगळ्यात जास्त षटकार टोकण्याची इनिंगची त्या एकूण षटकारांची बरोबरी. आणि त्यानंतर जबरदस्त क्रिकेट दमनला सुद्धा झालं. तिथे सुद्धा त्यांनी अर्धशतक फटकावलं आणि या मालिकेत सुद्धा अगदी पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी आपल्या टिवरी संघासाठी अर्धशतक ठोकले. वेल्डन प्रताप आणि निश्चितच तुला पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅच कडे वळूया. पाणजो मास्टर्स वर्सेस शिरगाव मास्टर्स दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. हा सामना देखील असेल 5 षटकांचा. आई गावदेवी मास्टर घोडबंदर यांच्या मार्फत या स्पर्धेचं आयोजन दिनांक 3 मे आणि 4 मे या 2 दिवशी 15 संघ आणि 15 संघांमधून अफलातून बॅटल तुम्हाला पाहायला मिळते 2 दिवसांच्या मध्ये. सन्माननीय विश्वास भाऊ निश्चितच चांगला सपोर्ट देत आहेत या स्पर्धांसाठी आणि कौतुक आहे. स्वतः अध्यक्ष नात्याने जातीने लक्ष घालतात सगळ्या गोष्टीत. तर दुसऱ्या बाजूला आमचे सगळे घोडबंदरचे जे सहकारी आहेत त्याने देखील अतिशय जबरदस्त काम केलंय. प्रदीप भाऊ असतील, त्याच्यानंतर सगळे नितीन, आमचा एकूणच अजय तरे, सगळ्यांचा अफलातून काम आहे. पंचांचा इशारा आलाय. सामना सुरू होतोय. आघाडीची जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. विशाल आणि दीपक आणि स्ट्रायकरचा गोलंदाज येतोय रमण कावड. पहिल्या चेंडू बॅकफुट केलात. काटचा फटका. चेंडू ट्रॅव्हल होताना दिसते. व्हॉट ए शॉट, व्हॉट ए शॉट. चेंडू ट्रॅव्हल होणार सीमारेषेच्या बाहेर. क्लास फटका. अगदी टेनिस बॉल क्रिकेट मधील हा रेअर फटका. आणि इथे दाखवलंय विशालना की आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. अगदी बॅकफुटला खेळला आणि तिथून चेंडूला काय जबरदस्त कट केलाय. अफलातून स्क्वेअर कट. दीपक विशालच्या बॅट मधून 4 धावा. पहिला चेंडू स्लाइडली थोडासा जर विचार केला तर निश्चितच आकोटाचा चेंडू होता. अगदी चेंडूच्या रेषेत केला आणि नंतर बॅकफुटला जाऊन कट केलाय. अफलातून फटका होता आणि आपण बघतोय पहिलं पॉवर प्लेचं षटक आहे. त्यामुळे या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ही चमकदार कामगिरी. फलंदाज विशालची. नेक्स्ट बॉल. त्यावेळी पुन्हा एकदा पुढे आले होते. नंतर मात्र कट केलाय. क्षेत्ररक्षण बघा. हे क्षेत्ररक्षक आहे दिलीप भोईर. अगदी वेगळं क्रिकेट खेळलं जातं त्यांच्या माध्यमातून. मगाशी बॅटिंग करताना देखील आपण पहिलं रिव्हर्स स्वीपचे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले होते. यावेळेला जर बघितला तर निश्चितच हा फटका योग्य नाहीये. मात्र काही धावा जरूर मिळतील इथे. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी नाही येणार. 1000 समाधान. मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. आता तुम्ही त्याला मैदानाच्या आतमध्ये आणू शकणार नाही. प्लीज मॅच ऑन ठेवा. क्रिकेटला क्रिकेट सारखं खेळा मित्रांनो. नेक्स्ट बॉल. रमण.
शॉर्टमेंट डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा कटचा फटका. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण. पॉइंटवर जॉन्टी रोड्स आहे, त्यामुळे मिळेल फक्त एकच धाव. इथे जर बघितलं तर निश्चितच एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव देखील पूर्ण होणार आहे. गुड क्रिकेट. या 2 धावा. इथे जर त्याच्या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते ती म्हणजे 9 धावा पहिल्या षटकामध्ये.
थँक्यू व्हेरी मच. कॉपरेट महत्वाचं आहे, कॉपरेट करणं. कारण लक्षात घ्या काही गोष्टी घडतात, काही गावामध्ये काही घटना घडतात, त्यामुळे प्लेयर्स येऊ शकत नाहीत. मात्र कॉपरेट करणं गरजेचं आहे. चला मॅच ऑन करूया, मॅच ऑन करूया. चला मॅच ऑन होते. धावसंख्या 9 झाली आहे. दिलीप भोईर गोलंदाजी मार्कवर. अगदी चेंडू शरीरापासून दूर टाकलाय, मात्र आउटसाइड ऑफ स्टंप आहे. वाईटचा इशारा होते. अवांतर धाव मिळते. धावसंख्या 10. क्रॉस बॅट स्ट्रोक, क्रॉस बॅट स्ट्रोक. चेंडू आणि बॅटचा समन्वय. हा चेंडू चांगला आहे. काही गोष्टी घडतात लक्षात घ्या, मात्र त्या गोष्टी अगदी डोक्यातून बाहेर काढून पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करावं लागतं. पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे पांजो मास्टरचा. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी, जागा बनवली आहे. इथे जर बघितलं तर निश्चितच चेंडू टर्न होणार आहे, तरी सुद्धा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या 12. टिवरी संघ एक सामना जिंकून पुढे सरकलाय. त्यानंतर निश्चितच बाय मिळाली, ती म्हणजे रिक्षा संघटना या संघाला, आणि नंतर टिवरी वर्सेस रिक्षा संघटना हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. क्रॉस बॅट स्ट्रोक काय, चांगला स्ट्रोक काय. क्षेत्ररक्षक आहे, मात्र त्याला बीट करून चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. षटकार. चेंडू हाताला जरूर चाडलाय, मात्र हा मिळतोय षटकार. कमॉन टीचे. संघाची धावसंख्या 18 झाल्या आणि एका खेळाडूने तिथे रिटायरमेंट घेतली आहे. त्यामुळे आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शिरगावचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये उतरताना जयवंत पहिल्या मॅच मध्ये 37 धावा दिमागदार खेळी केली होती, त्यामुळे या मॅच मध्ये देखील त्यांची जरूरत आहे. इथे दीपक रिटायर्ड होत आहेत. अगदी जो नियम आहे 9 चेंडू नंतर तुम्ही रिटायरमेंट घेऊ शकता, या नियमाचा अतिशय सखोल अभ्यास प्रत्येक संघ करत असतो. हवेचं प्रमाण जबरदस्त आहे. अगदी आपण बघतोय या दक्षिणेकडून उत्तरेकडे वारे वाहत आहेत. ही वारे कोणाची? मागच्या सामन्यात आपण प्रतापी वारे पाहिलेत. नेक्स्ट बॉल हलकासा वर पिच केला होता, बॅकवर्डला खेळले. चांगला कटचा फटका. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला आहे. 1 धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी केले 2 धावा. इथे अगदी आपण बघतोय धावचीच्या रूपाने बाद झाले जयवंत. गरज होती का या गोष्टीची? मात्र लक्ष नव्हतं, मात्र डेंजर एंडला नव्हते ते, कारण पहिली धाव वेगाने पूर्ण गरजेचं होतं. जयवंत इथे धावचीच्या रूपाने बाद होत आहेत. मोठी विकेट आली आहे, अगदी मोठी विकेट आली आहे. पहिल्या सामन्यात 37 धावा करणारा अद्वितीय खेळाडू 0 धावचीच्या रूपाने बाद झालाय.
गाडी थांबव तुझी. मात्र दिलीपचं कौतुक आहे, दिलीप यांनी तिन्ही एसट्या उद्ध्वस्त केल्या, अगदी घरीच चालले होते घेऊन असं वाटलं. मात्र दिलीप भोईर एक वेगळे गोलंदाज आहेत आणि आपल्या संघासाठी पाहिजे तो रोल करण्यासाठी तयार असलेला हा माणूस आहे. वेगवान चेंडू, तितका चांगला फटका आहे, काही धावा जरूर मिळतील इथे. चेंडूने अगदी योग्य वेळेला उचले घेतले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पद्मन उतरले. धावसंख्या 20 झाली आहे. हे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ही मॅच तगडी होणार आहे, ही मॅच तगडी होणार आहे. का कोणाचं पण काही गोष्टीची चाऊल लवकर लागते असं म्हणतात. पुन्हा एकदा बॅकफुटवर पद्मनचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय तिकडे विशालनं. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 22. षटकं संपलेली आहे ती म्हणजे 2 धावसंख्या 22. सरासरी 11ची आहे. चांगली सरासरी म्हणेन मी. इथूनही जर 55 ते 60 धावा झाल्या तर मजा येईल मॅचला. लगेच ड्रिंक्स ब्रेक. मंदारची गाडी रेडी असते. चांगली कामगिरी आहे. लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण आपण बघतो उकाडा आहे आणि त्यामुळे प्रत्येक 2 षटकानंतर पाण्याची व्यवस्था करण्याची निश्चितच इथे चांगली कामगिरी होतीये. अनेक मान्यवरांचा सपोर्ट असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या परिसरातील अनेक दिग्गज नेते, त्यानंतर निश्चितच आपले स्थानिक आमदार, त्यानंतर अनेक उद्योजक मंडळी या सर्वांच्या सहकार्याने होत असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आई कावदेवी क्रिकेट क्लब घोडबंदर मास्टर यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अतिशय चांगली जेवणाची व्यवस्था देखील आहे. सकाळचा नाश्ता, चहा या सगळ्या गोष्टी अगदी लक्ष वेधून घेतात. मात्र समोर आपण बघतोय तो म्हणजे घोडबंदरचा ऐतिहासिक किल्ला. अनेक जणांनी केलेली आक्रमण, पोर्तुगीजांचं राज्य, त्यानंतर निश्चितच 16व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी केलेलं राज्य, घोडबंदर परिसरातील घोडे बाजार, तिथून या गावाला नाव, या सगळ्या गोष्टींची अगदी नोंद आहे इतिहासामध्ये. आणि मीरा भाईंदर म्हटलं तर मीरा भाईंदरचे 2 किल्ले प्रसिद्ध आहेत. एक हा ऐतिहासिक किल्ले घोडबंदर, तर दुसऱ्या बाजूला जंजिरे धारावी किल्ला आपल्याला पाहायला मिळतो. अगदी धारावीच्या कुशीत असलेला तो किल्ला चौक परिसरातील सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. आणि तिथून बरोबर अगदी समोर जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला ऐतिहासिक असा वसई किल्ला पाहायला मिळेल. आजही वसई किल्ल्यातून एकूणच धारावी बेटावर अगदी खालून एक सुरुंगी रस्ता आहे आणि त्यावेळेचा एकूणच स्थापत्य कलेचा तो एक वेगळा नजराना आपल्याला पाहायला मिळतो. चला वळूया पुन्हा एकदा या सामन्याकडे. 2 षटकात 22 धावा झाल्यात. अतिशय येतोय नवीन गोलंदाज, अजून एक महत्वपूर्ण खेळाडू या एकूणच पाणजू संघातील. चला जास्त वेळ जावा जातोय. प्लीज लक्ष घाला, लक्षात घ्या. 25 मिनिटांमध्ये ऍक्च्युली जर पाहिलं गेलं तर 5 षटकं संपली पाहिजेत. आम्ही तुम्हाला 30 मिनिटं देतोय. हा चेंडू डाऊन द लेग आहे. वेगवान चेंडू होता. वाईटचा इशारा. धावसंख्या 23. अगदी खाडीच्या कुशीत असलेले हे मैदान. चांगलं काम झालं या मैदानावर. समोरच्या दिशेला खेळलेला हा फटका 1 बाउन्स सीमारेषा गाठणार आहे. गुड क्रिकेट. अतिशय चांगला फटका इथे विशालच्या बॅट मधून येताना दिसतोय. वेल प्लेड. पुन्हा एकदा समोर खेळले. चांगला फटका. चेंडू हवेत आहे. फलंदाज बाद होणार आहे.
अमय येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 27. गडी बाद झाले 3. आतिश पुढचा चेंडू अमय साडी. शॉर्टरमॅन डिलिव्हरी आहे. थोडंसं बॅकफुटला केलेत आणि ऑन साईडला टर्न केलाय चेंडू. इथे दुसरी धाव अवेलेबल असेल का? यस आहे, मात्र नाही. कॉल बॅक केलाय. प्रशांत भरपूर वेगाने आलेत. एकच धाव गुड फिल्डिंग. अशाच पद्धतीने एफर्टची गरज आहे. लक्षात घ्या मॅच मध्ये तुमचं असणं किती इम्पॉर्टंट आहे. एक एक क्षण किती इम्पॉर्टंट असतो. मॅच मधील पकड ही तुमची असली तरच तुम्ही या मॅच मध्ये राहू शकाल. जरा जरी पकड ढिली झाली तर समोरचा संघ त्यावर कडी करेल. त्यामुळे लक्षपूर्वक कामगिरी करा. वर पिच केला चेंडू लॉफ्ट केलाय हवेत आहे मात्र षटकार. अगदी अगोदरच जर बघितलं तर सीमारेषेला टच झाले होते ते आणि नंतर उडी घेतली होती. त्यामुळे अगोदर स्वतःला सिक्युअर करा की आपण कुठे उभा आहात. त्यामुळे हा षटकार आहे. या 6 धावेने संघाची धावसंख्या वाढली आहे. ती जाऊन पोहोचते अगदी 34 वर. 34. आतिशवर आक्रमण केले जात आहे पद्मन मार्फत. प्ले अँड मिस. चौथी धावा फलकावर. 30 षटक मैदानात सुरू आहे. लो फुलटॉस डिलिव्हरी होती. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मात्र योग्य फटका नाहीये. तरी सुद्धा काही धावा इथे मिळतील. या दोन धावा कदाचित तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाही होणार आहे. मात्र मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे या सामन्यात तुम्हाला निश्चितच थोडस जास्त प्रतिकार पाहायला मिळेल. धावसंख्या 36 झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा प्रति षटका मागे पूर्ण केलेत. त्यामुळे टीम शिरगाव मास्टर्सनं. त्यामुळे जी एक आपण लढत म्हणतो ती लढत या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एन्जॉय करा हा सामना. ऐकूया म्युझिक. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. कम ऑन डीजे. गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे जयेश. डिका स्पोर्ट्स लाईव्ह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. उस्मान आणि दीपक खैनी प्लेयर. हलकासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय. नेक्स्ट बॉल अमाईसाठी लॉफ्ट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क डाऊन द लेग जाणारा चेंडू. वाईटचा इशारा. अवंतर धाव. संघाची धावसंख्या 37. 37. चला टीम रिक्षा संघटना तयारीत राहा. थोडस वॉर्मअप करायला हरकत नाहीये. बराच वेळ थांबलात तुम्ही. चांगलं क्रिकेट दाखवावं लागणार आहे. समोर मात्र तगडा संघ आहे टिवरी मास्टरचा. त्यामुळे निश्चितच चांगली कामगिरी घेऊन आहे. मात्र ड्रेस कोड अफलातून आहे रिक्षा संघटनेचा. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी. गुड बॉल. अप्रतिम चेंडू होता. शरीरापासून भरपूर दूरवर ठेवलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच लॉफ्ट केला चेंडू नंतर येतोय. गुड बॉलिंग बाय जयेश. ही गोलंदाजी अपेक्षित आहे. ॲज अ सीमर म्हणून तुमच्याकडे येही चेंडू पाहिजेत. बॅटरला जवळ न टाकता त्याच्या लांब टाकलेले चेंडू निश्चितच अतिशय परिणामकारक ठरतात. नेक्स्ट बॉल. इथे पुन्हा एकदा त्या धाटणीचा चेंडू होता. बॅकफुटवर खेळलाय. चांगला फटका. अगदी गॅप मध्ये चेंडू फरार होताना दिसतोय. लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू फरार. 4 धावा. गुड शॉट बाय अमय.
41 धावा पूर्ण. आज सकाळपासून जर बघितलं तर धावांची गणित आपण पाहूया. पहिल्या सामन्यात तब्बल 79 धावा या बनल्या होत्या. 80 धावा विजयासाठी होत्या, त्या पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 59 धावा त्या पूर्ण केल्या पांजू टीमनं. इथे मिस टाइम स्ट्रोक आहे, हा झेल इम्पॉर्टंट आहे आणि अतिशय स्टायलिश पद्धतीने हा झेल टिपला जातोय. परतावं लागेल तिथे अमईला. मोठी विकेट आली आहे टीम शिरगावची. विकेट डाऊन. बघा डीजेने काय म्युझिक वाजवलंय, मागे जो पाण्याचा पंप आहे तसाच आवाज आला मला. भाई थोड़ी हिंदी गाणी लगा, सात समुंदर पार ऐसे लगा कुछ. अरे कोळी गीत नाही त्याला कळत ना, मी काय सांगू. हे शिरगाव वाले पण त्याला काय बोलत नाही, काय म्हणणार. शिरगावचं गाणं लावा आपलं शिरगावचं. चला पुढचा चेंडू जयेश, नवीन बॅटर आहे तो म्हणजे परेश यांच्यासाठी. हो परेशने हा चेंडू सोडलाय. अगदी चौथ्या स्टंपवरचा हा चेंडू होता. मात्र आपला नियम काय सांगतो की डाऊन द लेग जाणारा प्रत्येक चेंडू हा वाईड असेल, त्यामुळे अगदी नेम चौथ्या स्टंपवर होता तो म्हणजे जयेश यांचा. यावेळेला जर बघितलं तर निश्चितच पुन्हा एकदा चेंडू डाऊन द लेग दिसतोय. लेट्स सी द अंपायर डिसिजन एक्झॅक्टली घडलंय काय. वाईटचा इशारा 1+1 2 धावा. मागचा चेंडूही अवांतर होता, त्यामुळे विकेट आल्यानंतर 3 धावा वाईटच्या रूपाने कन्सिडर केले, त्या म्हणजे जयेशनं. ही चुकीची कामगिरी आहे. लाईन इतकी कशी काय बदलली. उजव्या हाताचेच बॅटर आहेत, त्यामुळे निश्चितच जयची गोलंदाजी थोडीशी सदोष ठरते. यावेळेला समोरच्या दिशेने वा 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 काय फटकाय. षटकार. एफर्टलेस स्ट्रोक बाय पद्मन पाटील. शिरगावचा 50 धावा पूर्ण. थँक्यू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अगदी बॅटवर चढून पॅडवर आदळला. एक धाव तिथे मिळतीये. 51 धावा. भरपूर लवकर शिरगाव संघानं आहेर टाकला 51 रुपयांचा. चांगली बॅटिंग, अगदी चांगली बॅटिंग. चौथं षटक मैदानात सुरू आहे, त्यामुळे निश्चितच ही धावसंख्या कदाचित आता 70च्या घरात दिसेल अशी काहीतरी चाहूल लागली आहे. व्हॉट ए शॉट. परेशच्या बॅट मधून खणखणीत चौकार, खणखणीत चौकार, झन्नाटेदार चौकार. 4 धावा. या चौकारानं संघाची धावसंख्या वाढतीये. ती धावसंख्या 55 जाऊन पोहोचली आहे, त्यामुळे संघाची स्थिती अतिशय चांगल्या या परिस्थितीत आहे. आणि असं असताना गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते म्हणजे भरत. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करतोय टॉस साठी या प्लीज. फ्लाइट बघा, फ्लाइट बघा काय दिलंय. भरपूर मोठी फ्लाइट. बरेचच्या माध्यमातून ती चेंडू डॉट येतोय.
इथे कट केलाय मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढा नव्हता. काय यशरक्षण झालंय. 2 चेंडू निर्धाव. दोन चेंडू लागोपाठ निर्धाव आलेले आहेत. चांगली कामगिरी इथे भरतची. धावसंख्या रोखले त्यांनी 55 धावा. इथे पुन्हा एकदा फ्लाईट मात्र हा फटका अप्रतिम आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा गाठतोय. 4 धावा. 59 धावा पूर्ण. इथे मात्र हा खराब चेंडू दिसते. डाऊन द लेग जाणार चेंडू. वाईटचा इशारा होतोय. अवांतर धावा. 60 धावा पूर्ण झाले टीम शिरगावच्या. पहिल्या सामन्यात त्यांनी 79 धावा केल्या होत्या. या सामन्यात देखील त्यांच्या बॅट मधून आपण बघतोय 60 धावा पूर्ण होत आहेत. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. हा फटका अगदी हनुमान उडी घेऊन मारलाय. अजून चांगल्या धावा इथे मिळतील. 4 धावा. वेलकम बाउंड्री फॉर पद्मन अँड ऑल्सो टीम शिरगाव मास्टर्स. यावेळेला ही धाव थोडीशी जिकिरीची ठरेल. बघायचं काय घडलंय एक्झॅक्टली. फलंदाज पोचलेत फलंदाज. एक धाव अजून. हा वाईड आहे. वाईड 1+1 2 धावा इथे मोजल्या जातील. आतापर्यंत बरेच चांगली कामगिरी करत होती. मात्र इथे आता धावा येत चालत. पहिले 2 चेंडू निर्धाव. त्यानंतर चौकार. त्यानंतर वाईड. त्यानंतर चौकार. त्यानंतर पुन्हा इथे वाईड आले. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली तब्बल 66. 66 धावा. हो यावेळेला बॅकफूटला खेळल्यात. यावेळेला बॅकफूटला खेळल्यात. हा चेंडू हा स्टॉक बॉल होता कुठे. भरत यांचा हा स्टॉक बॉल कुठे ठेवला होता भरत यांनी. हा देखील एक प्रश्न म्हणावा लागेल. हा दुसरा होता जवळजवळ. यावेळेला पुढे येऊन खेळलाय. अतिशय स्टायलिश फटका आहे. चेंडू चांगले क्षेत्ररक्षण झाले आतिश. मात्र या धावा काही मिळतील. तर फलंदाज तिसरी धाव घेताना पद्मन पाटील बाद होताना दिसतील. या 2 धावा संघाची धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 68. 69 धावांचं लक्ष्य. वेल डन टीम शिरगाव. अतिशय चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवताय. त्यामुळे या सामन्याला मजा येणार आहे. चला दोन्ही टीमला विनंती करतोय. तिवरी टीम कॅप्टन आणि टीम कॅप्टन रिक्षा संघटना या प्लीज टॉस आडी.
चला दोन्ही टीम कॅप्टन जरा टॉस बॉक्स मध्ये या चला प्लीज. मी विनंती करतोय पद्माकर तरे साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. गुणदीप टॉस द्या टीम काकांकडे द्या. अमित त्याच्या हातात आहे बघ टॉस. ओके चला लक्षात घ्या आगरी कोळी असं लिहिले आणि पुढची मॅच असेल रिक्षा संघटना वर्सेस टीम टिवरी मास्टर्स. दोन्ही संघांना देऊया खूप सारे शुभेच्छा. पद्माकर तरेजी माजी खेळाडू आपले एकूणच घोडबंदरचे यांच्या शुभ हस्ते होते टॉस आणि हा आपण टॉस बॉक्स बघतोय. टिवरी मास्टर संघाने नाणेफेक जिंकले. त्यांचा निर्णय त्वरित येणार आहे बॅटिंग करणार. थँक्यू व्हेरी मच. चला रिक्षा संघटना तुमचं फिल्डिंग आहे लक्षात घ्या. पुढची मॅच तुमची आहे आणि रेडी राहा. आणि अमित प्लेयर लिस्ट लगेच आणून दे. टिक करून घ्या प्लेयर लिस्ट इकडून घेऊन जा टिक करा प्लीज. आणि टिवरी मास्टरचा तोच संघ असेल. टिवरी मास्टर संघाच्या संघात कोणताही बदल नसेल अशी माहिती मिळते. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे 69 धावांचं आणि 69 धावा कशा काय पद्धतीने केल्या जातील पाहूया आपण. चला आघाडीची जोडी मैदानात जाऊ द्या प्लीज विनंती करतोय या टीम पांडजू मास्टर्स. शिरगाव मास्टर काय संघ आहे. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी 79 धावा जमवल्या. या सामन्यात देखील अगदी 69 धावा विजयासाठी अफलातून संघ. चला बॅटर लवकर जा मैदानाच्या आतमध्ये. आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. आई गावदेवी घोडबंदर मास्टर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन थोडस वेगळं दिसतंय कारण निश्चितच प्रत्येक संघाची एक वेगळी तरा असते. थँक्यू व्हेरी मच. 69 धावा विजयासाठी आणि ही धावसंख्या चेस डाऊन होते का बघा. पहिल्या सामन्यामध्ये जर विचार केला पांडजू संघानं 5 षटकामध्ये 59 चेस केली होती आणि आता अजून 10 धावा एक्स्ट्रा आहेत. त्यामुळे पांडजू संघाला थोडंसं अजून जास्त प्रयत्न करावे लागतील. किशोर आणि दिलीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी मार्कवर आहे. विशाल पहिल्या पॉवर प्लेचं षटक त्यामुळे 2 क्षेत्ररक्षक फक्त 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र इथे लक्ष आहे ते म्हणजे दिलीप यांच्याकडे. स्विच हिट अगदी तोच विचार होता मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. विशालचा पहिला चेंडू अप्रतिम ठरतोय.
पुढचा चेंडू विशाल. पुन्हा एकदा एक वेगळा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. लेग बायचा इशारा, एक धाव इथे पूर्ण होतीये. दिलीप भोईर वारंवार प्रयत्न करतायत आणि बरोबर बिझी खेळाडू असतात. क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो किंवा बॅटिंग असो, या तिन्ही क्षेत्रात अगदी एक वेगळी धांदल त्यांची पाहायला मिळते. मात्र इथे किशोरच्या बॅटमधून देखील एक स्वीट हिट आपण पाहू शकलो होतो मग पहिल्या मॅच मध्ये. डाऊन द ग्राउंड चांगला फटका खेळलाय, एक धाव विकेट नक्कीच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण अमायचं, एकच धाव, 2 धावा फलकावर करायच्या 69. आणि षटका गणिक जर विचार केला तर जवळजवळ 13.5 धावा प्रति षटका मागे. हा चेंडू अगदी यष्ट्यांवरून गेलाय. गुड बॉलिंग बाय विशाल. पहिल्या षटकात बांधून ठेवलंय. पॉवर प्लेच्या षटकात धावा नाहीयेत. कदाचित विचार हाच होता पांढरू टीमचा की 10 ते 12 धावा पहिल्या षटकात आल्या पाहिजेत, मात्र इथे प्लान फसलाय. गुड बॉलिंग. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आहे, चेंडू हवेत आहे. हा झेल, आणि हा झेल मला वाटतं दान केलाय, धरतीला दान केलाय. आणि ही जी ऍक्टिंग होती ना अगदी ऑस्कर पर्यंत जाईल. जबरदस्त ऍक्टिंग. पंकज या वेळेला जर बघितला तर धाव मिळणार नाहीये, त्यामुळे पहिल्या षटकाची सांगता अप्रतिम झाले. वेल बोल्ड विशाल, अगदी अप्रतिम कामगिरी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा 3, त्यामुळे आता शेवटचे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायच्या तब्बल 66 धावा. तेव्हा इथून आता पुढे पांजू टीमला चांगला प्रवास करायचा असेल तर आपली बोट सोडून आता एकूणच त्यांना कारचा प्रवास करावा लागेल. धावांचं ट्रॅफिक मध्ये ते सध्या तरी अडकलेत. 24 चेंडू 66 धावा, हे गणित सोडवलं जाईल का? काही प्रश्नांची उत्तरं अजूनही अनुत्तरित आहेत. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो, कधी हलक्यात घेऊ नका. कधी वेळ कोणाची येईल सांगता येणार नाहीये. तुमचे अथक प्रयत्न तुम्हाला मार्ग दाखवतील, मात्र ते प्रयत्न करत राहिले पाहिजेत. स्मॉल टार्गेट तुम्ही अगोदर अचीव केले पाहिजेत. चला टीम शिरगाव, जास्त वेळ नको. मुळात त्याची मार्कवर येतो आता पंकज. थोडासा क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी वेळ घेतलाय शिरगाव टीमनं. काहीतरी प्लॅन करतायत या दोन खेळाडूंच्या विरुद्ध. चेंडू पुन्हा एकदा पॅडवर आदळलाय, अपील झालंय, मात्र पंचांनी ते फेटाळून लावलंय. आतापर्यंत कोणताही निर्णय नाहीये. एक धाव कंप्लीट होते, दुसरी धाव देखील कंप्लीट होताना दिसते. 2 धावा कंप्लीट. आणि आय थिंक निक होती वाटतं. येस, बॅटने आले, थँक्यू. त्यामुळे या 2 धावा इथे एकूणच दिलीप भोईर यांच्या खात्यात जातील. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली आहे. 69चं लक्ष्य आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. इथून जर पुढे गेला तर निश्चितच सेमीफायनल मध्ये जवळजवळ प्रवेश असेल. अगदी पॅडवरचा चेंडू आहे, अगदी पॅडवरचा चेंडू आहे, आणि चेंडू बरोबर विकेटच्या समोर सापडलेत. लेग बिफोर विकेट, फलंदाज बाद होईल ते म्हणजे दिलीप भोईर. पहिली विकेट टीम बांधू मास्टरची. धावसंख्या 5. आतिश उतरतोय, नवीन बॅटर. गरज आहे भरपूर आतिशच्या मोठ्या इनिंगची. या मॅचला जर जिंकायचं असेल तर तब्बल 41 धावांची इनिंग खेळावी लागेल एकट्या आतिशला. जर तसं झालं तर या मॅचचा रिझल्ट काहीतरी वेगळा असेल. मात्र शिरगाव ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत, ज्या पद्धतीने त्यांचं क्षेत्ररक्षण सुरू आहे,
त्यामुळे या एकूणच घटनेसाठी भरपूर मोठा प्रयत्न करावा लागेल. वन मॅन शो दाखवावा लागेल इथे आतिशला या मॅच मध्ये. मात्र ॲज अ कॉमेंटेटर आपण या सगळ्या गोष्टी म्हणू शकतो, अंदाज आपण बांधू शकतो. मात्र प्रत्यक्षात स्थिती ज्या पद्धतीची आहे त्या स्थितीनुसार खेळ करावा लागेल, तो म्हणजे बॅटरला. वेल बॉल चांगली गोलंदाजी इथे पंकजची. हा चेंडू जर बघितला तर अगदी गुडलंड स्पॉटवर होता, तिथून चेंडूला मिळाले उसळी, त्या उसळीने बीट चालय तो म्हणजे आतिश. चेंडू डॉट येतोय. बरेच चांगले गोलंदाज आहेत या एकूणच संघटनेमध्ये, जे एकूणच मोठं क्रिकेट खेळू शकतात 40 प्लसचं. त्यातलंच एक महत्वपूर्ण नाव पंकज. फुल पिच डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय, चेंडू वेगानं, क्षेत्ररक्षक तैनात आहे, मिळेल फक्त एकच धाव. गुड क्रिकेट. फलंदाजी ते बाद होतोय. किशोरला देखील परतावा लागेल, गरज नव्हती मात्र तरी सुद्धा विकेट सॅक्रिफाईस केले असंच म्हणूया, कारण चांगल्या खेळाडूंना वरती आणायचे आहे. हा देखील उद्देश असतो पांजू क्रिकेटचा. लेट्स सी काय करते पाहूया. चला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच जा प्लीज. नेक्स्ट मॅच टिवरी मास्टर्स वर्सेस रिक्षा संघटना. आणि आज अनेक मातब्बर खेळाडू रिक्षा संघटनेच्या माध्यमातून पाहायला मिळतील. जम्बो विलास आलाय का? नाही आला, इंजर्ड आहे आणि रिक्षेवर आहे. मग आय थिंक आम्ही पाहिलं होतं का विलासला? आडत दिगचं पुढचा चेंडू पंकज. नवीन बॅटर तिकडे जयेश आहेत. गुड बॉल काय पेस जनरेट केलाय. अगदी वेगवान चेंडू होता. आमच्याकडे स्पीडोमीटर नाहीये तरी सुद्धा स्पीड जर एक अंदाज बांधायचा झाला तर ताशी 139 चा स्पीड होता. वेल बॉल पंकज. पुढचा चेंडू कसा असेल? थोडासा डॉमिनेटिंग डान्स आपल्याला पाहायला मिळतोय जयेशचा. बॅकफुटला केलाय, चांगला स्टिअर केलाय, धावा इथे मिळणार आहेत. मात्र इथे आपण बघतोय अगदी लॉंग स्टॉप वरचा क्षेत्ररक्षक ये आलाय, मात्र त्याच्या अगोदरच पॉइंट वरच्या क्षेत्ररक्षकानं काम केलंय. या दोन धावाने संघाची धावसंख्येकडे लक्ष वेधूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. रिक्षा संघटनेचा संघ जाहीर झालाय. बघूया कोण कोण आहेत टीम मध्ये. देवेंद्र पुरुषोत्तम पाटील वय वर्ष 52. त्यानंतर कमलेश पाटील, गणेश लीलाधर पाटील, निशांत शंकर म्हात्रे, जयेश नरोत्तम पाटील, जयेश रमण पाटील, अमित नंदकिशोर पाटील, दिनेश पागदरे, दीपेश यशवंत पाटील, त्यानंतर नवीन माची, दीपक कदम आणि अजय भोयर असा संघ आपल्याला पाहायला मिळेल. तो म्हणजे निश्चितच टीम रिक्षा संघटना मास्टर्स राई मुर्दा. षटक संपलेले ती म्हणजे 2. धावसंख्या फक्त 8 आहे. अजूनही करायचे आहेत 61 धावा आणि चेंडू शिल्लक आहेत ती म्हणजे 18. म्हणजे प्रति षटकामागे जर बघितलं आता तर 20.33 ची सरासरी. त्यामुळे 20 धावा प्रति षटकामागे कराव्या लागतील. त्यामुळे टीम पांजू मास्टरला लक्ष आता थोडंसं दूर होत चाललंय. मात्र मैदानाच्या आतमध्ये हा जबरदस्त ड्रिंक्स ब्रेक आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय इलेक्ट्रॉल युक्त पाणी इथे यूज केले जाते. ग्लुकोज युक्त पाण्याची व्यवस्था करण्यात आली. थँक्यू व्हेरी मच टीम आई गावदेवी 40 प्लस मास्टर क्रिकेट संघ घोडबंदर यांच्या वतीनं. मात्र उद्या काय घडेल या मैदानाच्या आतमध्ये, कोणते संघ असतील, तुषार पाटील आम्हाला माहिती नक्कीच देणार आहेत. उद्या तुम्हाला संघ पाहायला मिळेल तो म्हणजे राई मास्टर्स वर्सेस कोळचित, त्यानंतर नवघर वर्सेस DK मुर्दा, त्यानंतर जानकाई वर्सेस मोगरपाडा अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. चहा बिस्किटांची व्यवस्था झाली आहे.
आणि निश्चितच विनोदजी म्हात्रे यांच्या माध्यमातून हे आम्हाला सगळं प्रयोजन झाले. त्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. या परिसरातील एक अतिशय दिग्गज व्यक्तिमत्व विनोदजी म्हात्रे. गोलंदाजी मार्कवर येत आहेत ते म्हणजे रामदास. 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 61 धावा. मोठी इनिंग खेळावी लागेल तिथे आतिशला. पहिला चेंडू उडवायचा होता, पुन्हा एकदा शरीरापासून दूरवर टाकला चेंडू. वेल बोल्ड रामदास. अप्रतिम गोलंदाजी. दिलीप केणी, ऋषिकेश केणी आणि अनिकेत केणी यांच्या माध्यमातून या लाईटची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय आई गावदेवी 40+ मास्टर टीम तर्फे. आणि नेहमीच या परिसरात येत असताना त्यांचं हे सहभाग, त्यांचं सहकार्य आम्हाला लाभत असतं. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. अजून एक धाव फलकावर. धावसंख्या झाली 3. अजूनही 60 करायचे आहेत. 60 रिक्वायर्ड रन्स टू विन फॉर पांजू. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी. कौतुक आहे ते रामदासचं. क्रॉस बॅटे स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नागेश आहेत, सोडणार नाही आहे जेल. अफलातून क्षेत्ररक्षक. अजून एक विकेट आली आहे. परतावा लागेल तिथे जयेशला. मोठी विकेट. कमान डीजी. थँक्यू डीजे. क्या बात आहे. आमची फरमाईश पूर्ण केली. या वेळेला हा फटका. जास्त वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक जास्त पुढे आले अमय. त्यामुळे या 2 धावा इथे मिळतील. प्रयत्न सुरू झालेत आता एकूणच टीम पांजूचे. मात्र हवाई हल्ले हे जास्त वेगाने करावे लागतील. कठीण होता तो झेल, नो डाऊट. मात्र जास्त पुढे गेले. अंदाज बांधू शकले नव्हते अम्माई. प्लेन मिस. या सामन्यात आता जास्त काही दिसत नाहीये, कारण पांजू संघ आपण बघतोय ज्या गतीने धावा व्हायला पाहिजे त्या गतीने धावा होत नाही. षटक आताशी संपले 3 आणि धावसंख्या फक्त 11. या घडीला धावसंख्या दिसायला पाहिजे होती 40च्या घरामध्ये. मात्र दिसते फक्त 11. त्यामुळे येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये करायचे आहेत तब्बल 58 धावा. म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार डोकायचा आहे तरच काहीतरी होईल. याचाच अर्थ काय तर पुढच्या दोन्ही संघांनी आता तयारीत राहायचं आहे. रिक्षा संघटना वर्सेस टीम टिवरी मास्टर्स. टिवरी मास्टर्स संघाची बॅटिंग आहे, त्यामुळे नक्कीच या डगआउट मध्ये येताना दिसतील ती. तर रिक्षा संघटना संघाला विनंती करतोय की मॅच संपल्यानंतर लगेच तुम्ही मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. प्ले अँड मिस. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय.
हा चेंडू जवळ जवळ वाईड होता, मात्र इथे एक फटका खेळायचा होता मोठा, मात्र एज लागली. काही फ्रस्ट्रेशन असतं. आतिश एक मोठे फलंदाज आहेत, मात्र वेळ प्रसंगी धावा येत नाहीत, हीच एक शोकांतिका आहे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. आतिश 7 चेंडू खेळलेत, फक्त एकच धाव. खराब कामगिरी राहिली आहे. पुन्हा एकदा चेंडू जवळ जवळ निर्धाव होता. यशरक्षकाने थोडीशी चूक केली आहे. इथे स्ट्राईक आता सोडण्या अजून पर्याय नव्हता. बाईचा इशारा. थँक्यू. 69 धावांचं ओझ नाही पेलवू शकलेत. पद्मनची चांगली गोलंदाजी. एज आहे, फलंदाज होतोय बाद. त्यामुळे निश्चितच इथे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील, ते म्हणजे वैभव नरेंद्र आहेत. आणि चहा इथे आलाय. ज्याला कोणा प्यायचा असेल तर प्लीज मान्यवर कक्षाच्या समोर या आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता तुम्ही. चहा बिस्किटांची अतिशय चांगली व्यवस्था इथे करण्यात आली आहे. आस्वाद घ्या मित्रांनो. नेक्स्ट बॉल पद्मन. प्ले अँड मिस वन्स अगेन. हे षटक देखील अप्रतिम संपतंय. धाव संख्या आहे फक्त आणि फक्त 12. म्हणजे या षटकात फक्त आली एकच धाव, ती देखील बायची. म्हणजे हा षटक जवळजवळ निर्धावच गेले. चला आता शेवटच्या षटकासाठी कोणता गोलंदाज? नाही, नागेश नाही. नागेशच्या आता चेंडू नाहीये. अगदी आपण बघतोय नवीन गोलंदाज आहेत भरत. धावसंख्या 12 झाली फक्त. आता किती करायच्यात करून घ्या. वेल बोल्ड, वेल बोल्ड. काय टर्न होता, काय बाउन्स होता. अफलातून चेंडू इथे परत यांचा. नेक्स्ट बॉल परत पुन्हा एकदा स्विच हिट साठी गेले. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. एवढा लॉफ्ट केलाय. हा षटकार आहे नाही. फलंदाज बाद होतोय. आतिशला परतावा लागेल. इथे एवढा मोठा फटका देखील सीमारेषेच्या आतच आहे. हवेने आणलाय, अगदी हवेने आणलाय. त्यामुळे यश मिळते ते म्हणजे भरतला. आतिश परतलाय, मात्र आजची खराब कामगिरी. जास्त काही करू शकला नाहीये तो. अजून एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त औपचारिक सिद्ध राहिले. अजून एक धाव. बरेच जण डॉट खेळत होते आणि इथे प्रशांतचं कौतुक आहे, त्यांनी एक सिंगल काढली आहे. ही मॅच कधीच संपले. वेल बोल्ड, वेल बोल्ड.
अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल. यस. वेल बोल्ड. उजवी एष्टी वाकवली आहे. फलंदाज बाद. सामना संपलाय. मोठा विजय. एकूणच आपण बघतोय 50 पेक्षा जास्त धावांचा हा विजय. अगदी मोठा विजय ठरलाय शिरगावचा टेनिस बॉल क्रिकेट मध्ये. अभिनंदन शिरगाव संघाचं. चला दोन्ही संघांना विनंती करतोय जरा हस्तांदोलन करा प्लीज.